राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी तिवसा इथं बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। ज्येष्ठ नागरिक देखील या उपोषणात सहभागी झाले आहे। तर उपोषणाच्या चौथ्या दिवशी काही उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरत आहे। एकच लक्ष, राष्ट्रसंतांना भारतरत्न असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची घोषणा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला। यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग दर्शवला। दुसरीकडे उपोषणस्थळी तुकडोजी महाराजांचे भजन आणि सामुदायिक प्रार्थना करून प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे। यावेळी मुकुंद पुनसे, जयकुमार बोके, रमेशराव बोके, हैबतराव गडगे, शफीक शाह, मनोहरराव साबळे व जगनराव साबळे उपोषणाला बसले आहेत। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना महाराजांनी वेळोवेळी शब्दात त्यांची प्रार्थना केली, मी मनात ध्यान केलं, ध्यान प्रार्थना रोज दररोज करतो म्हणून माझ्या मनात मी ते ठसले आणि त्यांचे विचार माझ्या मनात चांगलेच पटले। म्हणून मला असं वाटतं की महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, कारण त्यांचं इतकं कर्तव्यशील आहे आणि एवढं लिखाण मोठं आहे, ग्रामगीता लिहिली आहे। इतके राष्ट्रसंतांना माझं प्रेम बसलं, या माणसासारखा भारतात होणार नाही आणि या संत आस्पर्ध झाला नाही आणि होणार नाही। तर त्याच्यामुळं मी त्याची प्रवचन करणं, ग्रामगीतेवर भाषण देणं, सकाळ संध्याकाळ ध्यान प्रार्थनेचे महिला मेळावे घेणं, हे काम करायला सुरुवात केली आणि मुलांना सुद्धा हे सांगितलं की या संताशिवाय दुसरं कोणी आता होणार नाही आणि या संताला सोडू नका। हे तत्वज्ञान आपल्या ग्रामगीतेचं सांगा आणि महाराजांना ऐकलेलं ते सांगा।